गौरवला खूप तरी पण आता तर निघालो आम्ही आता डायरेक्ट गडावरती भेटूया मित्रांनो. फायनल आम्ही पोहोचलोय भागबिलीच्या इथे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात सर्व, मजेत ना? तर आज मी निघालो रायगडावरती मित्रांनो. माझ्यासोबत माझे मित्र पण आहे. माझ्यासोबत कोण कोण आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी. तो व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो होतो की माझ्यासोबत कोण कोण येणार तुम्हाला ओळख करून देतो. गौरव पहिल्यांदा आपल्यासोबत आला ब्लॉगमध्ये आज, आणि हा प्रशांत दादा. तर आपण जो व्हिडिओ काढला होता आपण आक्सा बीचला गेलो होतो मालाड वेस्टला, तेव्हा दादा होता. आणि हा विकास तर आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये असतो मित्रांनो. तर आता आपण निघतोय आणि आता अजून एक आपला मित्र आहे तो शुभम, तो पुढे भेटणार आपल्या. आता मी दहिसर स्टेशनची आलोय मित्रांनो. आमच्या गाडीची पूजा करतोय. कोकणपरी मी घेऊन आलोय आणि ती MT आलाय गौरव घेऊन, आणि ती विकासची गाडी आहे समोर. तर मित्रांनो, पूजा वगैरे करून झाले. आता आपण निघतोय. गणपती बाप्पा मोरया. तर फायनली आम्ही निघालो मित्रांनो. आता माझ्या मागे प्रशांत दादा बसलाय, मी पुढे आहे. विकासच्या गाडीवरती शुभम बसतोय आणि गौरव एकटाच येतोय. सध्या त्याच्या गाडीवरती कोण नाही आहे. तर फायनली आता आम्ही पेनला पोहोचलोय मित्रांनो. खूप थंडी पण लागते, थोडा नाश्ता वगैरे करतो आम्ही. आता बसलेत मंडळी. 2:21 झालेत. खूप उशीर पण झालाय, खूप थंडी पण लागते मित्रांनो. खूप गारटलं, हात एकदम सुंद झालेत. तर आमचा नाश्ता आलाय, तुम्ही बघू शकता. आम्ही मागतले पाव भाजी. काय मिसळ पाव आहे ना? मिसळ पाव आहे ना? मिसळ पाव मागवतले. आणि प्रसन्न हे पार्ट्या आणि ते प्रसन्नाच्या बायकोने दिले. शुभम, विकास, मी इकडं. तर या आता मिसळ पाव खायला. तर नाश्ता वगैरे करून झालाय, चहा पियाला या मित्रांनो. गौरव थंडी लागते. गौरवला खूप थंडी पण आता खूप थंडी आहे मित्रांनो. हात सून होतात गाडी चालवताना. विकासची गाडी प्रसन्न दादा इकडे आहे. ही आपली गाडी कोकणपरी. ही गौरवची गाडी MT घेऊन आला गौरव. खूप थंडी लागते. आता निघतो आपण परत. हॉटेल सूर्यामध्ये आम्ही थांबलो होतो. मिसळ पाव खाल्ली, खूप मस्त होती मित्रांनो. तुम्ही पण ट्राय करा एकदा. तर निघालो आम्ही आता डायरेक्ट गडावरती भेटूया मित्रांनो. आपण रायगडच्या पायथ्याशी पोहोचलोय. तुम्ही बघू शकता. इथून आपल्या वर चढायचं आहे. इकडे दुकान आहेत रायगडची, इथे खालती पायथ्याशी. तर आपल्याला डायरेक्ट वरती नाही जायचं, तर आपण आता इथून वाघबील बघा जायचं मित्रांनो. तर आम्ही आता निघालो. इथून मागून रस्ता आहे, तिकडून आपण जायचं आहे. हे जसे दुकान आहेत त्याच्या मागे जो हा रस्ता आहे, तिकडून वरती आपण जायचं वाघबीलकडे. आम्ही 5 जण आहे, तुम्ही बघू शकता. निघालोय मित्रांनो. जर तुम्हाला रायगडावरती यायचं असेल तर मुंबईपासून 160 किलोमीटर आणि पुण्यावरून यायचं असेल तर 130 किलोमीटर आहे. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने अगदी सोप्यारित्या गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकता. तर विकासच्या फोनमध्ये व्हिडिओ काढतोय मी. आपला गोप्रो ठेवला सध्या बाजूला. विकासच्या फोनमध्ये व्हिडिओ काढतो.
तर फायनली आम्ही आता वरती पोहोचतोय, तुम्ही बघू शकता. फायनली आम्ही पोहोचलोय भागबिलीच्या इथे. मस्त शेना खूप मोठी गुफा आहे. पुरा डोंगर खोदून असे 2 हे केले. तर आता आम्ही वाघबीळ बघितला, आम्ही इथून निघालो. आता डायरेक्ट आपण भेटू रायगडच्या पायथ्याशी. आता आम्ही वरती चढतोय. विकास काय बोलतोय? पाणी पी. एवढं लवकर विकास दमलाय. अजून आपण 5% पण गड नाही चढलोय. तर मित्रांनो आम्ही गड चढायला स्टार्ट केलंय. परफेक्ट 8 वाजलेत. वरती चढे पण बघा किती वाजतायत. मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. सह्याद्री पर्वतरांगेतील दुर्गम पर्वतावर बांधलेला दुर्ग दुर्गेश्वर रायगड पूर्वी रायरी म्हणून ओळखला जात असे. रायगडाला नैसर्गिक कडेकपारींचे संरक्षण लाभले असून रायगडाच्या पश्चिमेला हिरकणी टोक व पूर्वेला भवानी टोक, उत्तरेला टकमक टोक असे अद्भेय कडे आहेत. वायव्येकडील बाजूस तटबंदीने संरक्षित केले आहे. चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजापासून गडाची तटबंदी सुरू होऊन महादरवाजापर्यंत जाते. 12व्या शतकात हा किल्ला स्थानिक पाळेगाव राजांच्या ताब्यात असून इसवी सन 1497 मध्ये निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर इसवी सन 1656 मध्ये आदिलशाही सरदार चंद्रराव मोरेंकडून श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला जिंकून घेतला. रायगडाला मराठा स्वराज्याची राजधानी म्हणून निवडण्यात आले आणि इसवी सन 1674 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. जर मित्रांनो तुम्ही गडावरती येत असाल तर माकडांपासून सावध राहा. ते तुमच्या बॅगेतलं सामान घेतील. सर्व घाबरलो आम्ही. सर्व एकदम धावत झाले. समोर दिसत टकमक टोक आहे. विकास माझ्या गोप्रोने व्हिडिओ काढतोय. दादा मागे आम्ही पुढे चालतोय. दादा दमलास? हा दादा दमला नाही अजून. तर इकडून दगडीची पायवाट संपली. इकडे थोडी आता अशी पायवाट लागली आहे. मातीची पायवाट तुम्ही वरती बघू शकता. सरळ डोंगर एकदम. आम्ही पहिल्यांदाच रायगडावरती आलोय. दादा पण पहिल्यांदाच आलाय. शुभम पण पहिल्यांदाच आलाय. विकास एकदा लहानपणी आला होता. मी गौरव पण आता पहिल्यांदाच गडावरती आलाय आणि मी पण पहिल्यांदाच गडावरती आलो मित्रांनो. तर अजून पाणी चालू आहे. डिसेंबरचा महिना चालू आहे मित्रांनो. अजून आपल्या गडावरती पाणी आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आम्ही 8 वाजता गड चढायला सुरुवात केली. आता 8 वाजून 40 मिनिट झालेत. आम्ही 40 मिनिटाचा गड ट्रेक केलाय. त्यानंतर आम्ही थोडं बसलोय. खूप दमलो. दादा इकडे बसलाय. ते समोर दिसतंय ते महादरवाजा आहे. गड दिसतोय. बसला शुभम. थोडं पाणी वगैरे पिऊया आणि निघूया परत वरती.
इकडून चढलोय वरती असं. इकडे आम्ही वरती चढतोय. बापूची मंडळी पुढे गेलो, मी मागे चाललोय. खूप दम लागला आम्हाला. तर मित्रांनो आम्ही आता महादरवाजा इकडे पोहोचलोय. तुम्ही बघू शकता महादरवाजा. दगड किती मोठे आहेत. तर अशी काही महादरवाजाची रचना आहे. तर हे दरवाजाची जी रचना केली आहे मित्रांनो, ती गोमुख आकाराची रचना केली आहे. म्हणजे जेणेकरून शत्रूने जर हल्ला केला गडावरती तर दरवाजावरती काय होऊ नये त्यासाठी बांधलेला आहे असा. तर मित्रांनो फायनली आपण आता महादरवाजा इकडे पोहोचलो आहे. आपण आतमध्ये जातोय. तर आता आपण आतमध्ये आलोय. तर आपण इकडून आतमध्ये आलोय. हे महादरवाजा आहे इकडे. तर इकडे आपण जातो आता वरती. इकडून एक वाट जाते आतमध्ये, ते बंद आहे सध्या. तर इकडून नवीन वाट तयार करण्यात आली. तुम्ही बघू शकता इकडे जी गडावरती वाट जाते तिचं काम चालू आहे. तर आम्ही त्या दुसऱ्या वाटेने आलोय. इथे काम चालू आहे गडाचं. तर आता आम्ही इकडे वरती चाललोय. अरे दादा दम लागतो, थोडा बसायला पाहिजेच ना. तर मित्रांनो हा जर असा जातो तो टकमक टोककडे जातोय. तर आम्ही आता टकमक टोककडे जातोय. निखिल मांडवकर. हां हां बघा, सबस्क्राईब करा भावानो. तर आम्ही या रस्त्याने आलो. इथे एक पाण्याची टाकी दिसत आहे. तर ते पाणी सध्या पिण्यायोग्य नाही आहे, पाणी खराब झालं आहे. तर आम्ही आता पुढे निघालो. तर आता आपण पुढे चाललो आहे. तर मित्रांनो या वाटेने आपण आलो टकमक टोकच्या इकडे. आणि इकडे एक वाटा आहे जी गडावरतून टकमक टोकच्या इकडे येते. तर आपण या वाट्याला आता इकडे जातोय आपण टकमक टोकच्या इकडे. टकमक टोक तिकडे पुढे आहे, आम्ही जरा इकडे थांबलो मागे. खूप उंचावर तुम्ही बघू शकता. आम्ही इकडे पुढे पुढे जाणार. तर मित्रांनो टकमक टोकच्या इकडे जेव्हा तुम्ही याल तेव्हा जरा सावकाश सावकाश चाला, कारण की इकडे तुम्ही बघू शकता खूप माती आहे. तर आपले पाय स्लिप होऊ शकतात. तर इकडे याल तर चांगल्या ग्रिपचे बूट घेऊन या. खूप उंचावरती आहे. समोर दिसत टकमक टोक. तर फायनली मित्रांनो आपण टकमक टोकच्या इकडे आलो आहे. तिकडून चालत 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 इकडे आलो आम्ही. तुम्ही बघू शकता खालती कसं दिसत आहे. तिकडून आम्ही वर चढायला सुरुवात केली. तिकडून असं वर चढत 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 इकडून असं आम्ही वर चढलो. इकडून या पायऱ्या दिसत तिकडून वर चढलो. मग तिकडे महादरवाजा आहे, तिकडून वर चढून इकडून शॉर्टकट आम्ही मारला. इकडून असं इकडे आलो. तर त्याच्यानंतर आम्ही टकमक टोकच्या इकडे आलो मित्रांनो. तर इकडून असं दिसतंय. इथे पुढे जाण्यासाठी पण थोडा रस्ता दिसतोय. तर आपण जाऊन बघूया. आजा तर मित्रांनो इकडून असं दिसतंय. तिकडे समोर दिसतंय ते दादा थांबलेत तिकडे, ते आलेच नाही इकडे, त्यांना भीती वाटते. शिवम आला इकडे,
तो बोलतो मी पण तुझ्यासोबत. आणि या साईडला असं दिसतंय. इकडून आम्ही खालती उतरलो. तर हे आहे मित्रांनो टकमक टॉप. तर आता आम्ही निघतोय.